मार्च 1979 घाटकोपरमधील सहकार सिनेमा त्या दिवशी अक्षरशः गजबजून गेला होता. सकाळपासूनच थिएटरबाहेर लांबलचक रांगा लागल्या होत्या. हातात पैशाचे गठ्ठे घेऊन अनेक जण तिकीट मिळेल या आशेने उभे होते. पण खिडकीवर पोहोचेपर्यंत प्रत्येकाला एकच उत्तर मिळत होतं: तिकीट संपली. आणि त्या क्षणी थिएटरच्या बाहेरून एक कुजबूज कानावर पडत होती: तिकीट पाहिजे का? डबल रेटमध्ये आहेत. त्या काळात ब्लॅकमध्ये तिकीट विकणे हा मुंबईत अनेक तरुणांसाठी झटपट पैसे कमवण्याचा मार्गच बनला होता. सहकार सिनेमाबाहेर उभे असलेले ते मुलगेही असंच काम करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण हे त्यांच्यासाठी रोजचंच होतं. या टोळीचं नेतृत्व करत होता अवघा 22 वर्षाचा एक तरुण, राजन सदाशिव निकाळजे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एक फोन वाजतो. फोनच्या दुसऱ्या टोकाला फक्त एकच वाक्य ऐकू येत होतं: नानाने सांगितलं आहे. आणि पुढच्या काही मिनिटातच करोडो रुपयांचा व्यवहार ठरतो. एखाद्या बिल्डरचं भविष्य बदलतं किंवा कोणाचं आयुष्य कायमचं संपतं. त्या काळी मुंबईत एक अशी साडी फिरत होती जिने कधी स्वतःला राजा म्हटलं नाही, पण संपूर्ण अंडरवर्ल्ड तिला नाना म्हणून ओळखत होतं. हा तोच माणूस ज्याचं खरं नाव होतं राजन सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजा. एकेकाळी सिनेमाच्या थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये तिकीट विकणारा हा तरुण पुढे दाऊद इब्राहिमचा सर्वात विश्वासू साथीदार कसा बनला? मुंबईच्या अंडरवर्ल्डवर त्याने आपलं वर्चस्व कसं निर्माण केलं? आणि त्यानंतर त्याच दाऊदचा सर्वात मोठा शत्रू कसा झाला? ही एक फक्त गुंडाची गोष्ट नाही, ही आहे महत्त्वाकांक्षा, निष्ठा, विश्वासघात, सूड आणि रक्ताने लिहिलेल्या मुंबईच्या काळाकुट्ट इतिहासाची कहाणी. या कथेत गोळ्या आहेत, गँग वॉर आहेत, कोर्टाच्या आवारात झालेल्या हत्या आहेत, रुग्णालयात घुसून केलेले हल्ले आहेत आणि आहेत अशा अनेक घटना ज्यांनी संपूर्ण देश हादरला होता. पण या रक्तरंजित साम्राज्याची सुरुवात कुठून झाली होती माहिती आहे का? ना बंदुकीतून, ना खंडणीतून, तर झाली होती एका साध्या सिनेमागृहाबाहेर, जिथे काही तरुण ब्लॅकमध्ये तिकीट विकत उभी होती. आणि एका क्षणात घडलेल्या घटनेने मुंबईच्या अंडरवर्ल्डचा इतिहास कायमचा बदलून गेला. चला, घड्याळाचे काटे तब्बल 50 वर्ष मागे फिरवूया. मार्च 1979 मुंबई, घाटकोपर आणि सहकार सिनेमाच्या बाहेर जमलेला प्रचंड गर्दीत प्रवेश करूया. जिथून सुरू झाला होता एक साध्या मुलाचा मुंबईचा सर्वात कुख्यात डॉन बनण्याचा थरारक प्रवास. राजनचा जन्म एका अतिशय सामान्य मराठी कुटुंबात झाला. त्याचे वडील ठाण्याजवळील होईज फार्मास्युटिकल्स या कंपनीत कामगार होते. कष्टाची कमाई, मोठे कुटुंब, 3 भाऊ, 2 बहिणी आणि रोजचं जगण्यासाठीची धडपड. महिन्याचा पगार संपण्याआधीच घरातील पैशांची चणचण सुरू व्हायची. अनेकदा 2 वेळच्या जेवणाचीही चिंता असायची. राजन हुशार होता, पण गरिबीने त्यांचं बालपण हिरावून घेतलं. 5वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याला शाळा सोडावी लागली. पुस्तकांच्या जागी त्याच्या हातात मजुरीची अवजड साधने आली. कधी बांधकाम कामावर काम, कधी छोटे मोठे धंदे, कधी दिवसभर राबूनही हातात मोजकेच पैसे. पण राजनच्या मनात एक प्रश्न कायम असायचा: आपण आयुष्यभर असंच जगायचं का? त्याला रोज आपल्या वडिलांचा संघर्ष दिसायचा. दिवसभर घाम गाळूनही घरात अभावच अभाव. आणि त्याचवेळी परिसरात काही मुले अशी होती जी फारसं काम न करता खिशात नोटांचे गट्टे घेऊन फिरायची. नवीन कपडे, दारू, मौज मज्जा आणि परिसरात
दबदबे. ही मुलं कोण होती? ती होती चेंबूरच्या तिलकनगर परिसरात सक्रिय असलेल्या छोट्या मोठ्या टोळ्यांची माणसे. त्या काळात तिलकनगर ही फक्त एक वसाहत नव्हती, तर मुंबईच्या पूर्व उपनगरात उगमणाऱ्या गुन्हेगारीचं केंद्र बनत चालली होती. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने कामगारांसाठी उभारलेली ही वसाहत हळूहळू बेरोजगारी, गरिबी आणि गुन्हेगारीच्या विळख्यात अडकली होती. याच परिसरात कार्यरत होती एक टोळी, गुंगा गँग. या टोळीचा प्रमुख होता जगदीश शर्मा. तो बोलू शकत नव्हता, म्हणून संपूर्ण मुंबई त्याला गुंगा म्हणून ओळखत होती. आवाज नसला तरी त्याची दहशत मात्र प्रचंड होती. राजन हळूहळू या गँगच्या संपर्कात आला. सुरुवातीला छोटी कामे, मग दारूची तस्करी. थोड्याच दिवसात ब्लॅकमध्ये तिकीट विकणे, रिक्षाचालकांकडून आणि छोट्या दुकानदारांकडून हप्ते वसूल करणे, लोकांना धमकावणे, हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग बनलं. पैसे आता झपाट्याने येऊ लागले, पण त्याचबरोबर पोलिसांचीही नजर त्याच्यावर पडू लागली होती. आणि मग आला तो दिवस ज्याने राजन निकाळजीचे आयुष्य कायमचं बदलून टाकलं. सहकार सिनेमाबाहेर नेहमीप्रमाणेच ब्लॅकमध्ये तिकीट विक्री सुरू होती. अचानक कोणीतरी ओरडलं, पोलीस आले, पोलीस आले. क्षणात सगळीकडे गोंधळ उडाला. मुंबई पोलिसांनी थिएटरवर धाड टाकली होती. काही पोलीस मुलांना पकडत होते, तर काही लाठ्यांनी बेदम मारहाण करत होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक मुलं पळून गेली. राजनलाही पळून जाण्याची संधी होती. फक्त काही पावलं धावला असता तो सहज निसटला असता. पण त्याने मागे वळून पाहिले. त्याचे मित्र पोलिसांच्या लाट्याखाली तडफडत होते. आणि पुढच्या काही सेकंदातच राजनने असा निर्णय घेतला ज्यामुळे मुंबईच्या गुन्हेगारी जगात त्याचं नाव पहिल्यांदाच गाजणार होतं. राजनच्या डोळ्यासमोर त्याचे मित्र पोलिसांच्या लाटांचा मार खात होते. तो काही क्षण जागेवरच थांबला. त्याच्या मनात एक विचार सुरू होता. आज मी पळालो तर आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यात डोळे घालू शकणार नाही. आणि पुढच्या क्षणी तो विजेच्या वेगाने त्या पोलिसांकडे धावला. पोलिसांनी त्याच्यावर लाठी उभारली, पण राजनने ती लाठी हवेतच पकडली आणि एका झटक्यात हिसकावून घेतली. हे दृश्य पाहून काही क्षण पोलिसही स्तब्ध झाले, कारण त्या काळात एखाद्या गुंडाने पोलिसांवर हात उचलणे ही जवळपास अकल्पनीय गोष्ट होती. राजनने हिसकावलेली तीच काठी आता पोलिसांवर चालवायला सुरुवात केली. जे पोलीस त्यांच्या मित्रांना मारत होते त्यांच्यावर तो तुटून पडला. हे पाहताच त्याचे साथीदारही परत फिरले. काही क्षणातच थिएटरच्या आवारात पोलीस आणि त्या तरुणांमध्ये जोरदार झटापटी सुरू झाली. पोलिसांना अशी प्रतिक्रिया अजिबात अपेक्षित नव्हती. गोंधळाचा फायदा घेत राजन आणि त्याचे साथीदार तेथून पसार झाले. पण ही घटना सहकार सिनेमापुरतीच मर्यादित राहिली नाही. दुसऱ्याच दिवशी तिची चर्चा घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, सायन, भांडूप, विक्रोळी अशा संपूर्ण पूर्व मुंबईत सुरू झाली होती. एका 22 वर्षाचा मुलगा पोलिसांवर तुटून पडला. ही बातमी प्रत्येक गँगपर्यंत पोचली. त्या दिवसानंतर राजन निकाळजे हे नाव पहिल्यांदाच मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये गंभीरपणे घेतलं जाऊ लागलं. पूर्व मुंबईत त्या काळी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या सक्रिय होत्या. त्यावेळी प्रत्येक टोळीमध्ये असा न घाबरणारा धाडसी तरुण प्रत्येक टोळीला पाहिजेच होता. याच काळात
राजनच्या नावाची चर्चा पोचली एका अशा माणसापर्यंत ज्याच्या नावाने संपूर्ण पूर्व मुंबई थरथरत होती. तो म्हणजे राजन नायर, ज्याला सगळे मोठा राजन म्हणून ओळखत होते. मोठा राजन हा गोल्ड गँगचा प्रमुख होता. त्याच्या परवानगीशिवाय पूर्व मुंबईत मोठा व्यवहार होणे जवळपास अशक्य मानले जात होते. दारूची तस्करी, हप्ता वसुली, स्मगलिंग, जुगार, अड्डे, बेकायदेशीर धंदे या सर्वांवर गोल्डन गँगचा प्रभाव होता. मोठा राजनला जेव्हा सहकार सिनेमातील प्रकार समजला तेव्हा त्याने एकच वाक्य म्हटलं, तो मुलगा मला भेटला पाहिजे. काही दिवसांनी राजन निकाळजेला बोलावून आले. तो पहिल्यांदाच मोठ्या राजनसमोर उभा होता. मोठा राजन काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिला आणि म्हणाला, पोलिसांवर हात उचलण्यासाठी हिंमत लागते, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे अशीच नाजल्या माणसांसाठी राजनने धोक्याचा विचार न करता गोल्डन गँगमध्ये प्रवेश केला आणि या क्षणापासून त्याच्या आयुष्याला नववळण मिळालं. कारण आता तो फक्त फ्लॅटमध्ये तिकीट विकणारा मुलगा राहिला नव्हता. तो मुंबईच्या सर्वात प्रभावशाली गँगपैकी एका गँगचा सदस्य झाला होता. गोल्डन गँगमध्ये 2 राजन होते. एक प्रमुख राजन नायर आणि दुसरा नवीन आलेला राजन निकाळजे. गोंधळ टाळण्यासाठी गँगमधील लोकांनी राजन नायरला मोठा राजन आणि राजन निकाळजेला छोटा राजन म्हणायला सुरुवात केली. कोणालाही कल्पना नव्हती की पुढे हेच नाव संपूर्ण देशाच्या इतिहासात कायमचं कोरलं जाणार आहे. गोल्डन गँगमध्ये छोटा राजनची प्रगती अतिशय वेगाने झाली. त्याच्याकडे दिलेलं प्रत्येक काम तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करत असे. तो फक्त आदेश देणारा नव्हता, तर स्वतः पुढे राहून काम करणारा होता. म्हणूनच गँगमधील प्रत्येक माणूस त्याच्यावर विश्वास ठेवून लागला होता. मोठा राजनलाही आता जाणवू लागलं होतं की हा तरुण फक्त एक सामान्य गुंड नाही, तर भविष्यात संपूर्ण गँग सांभाळण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण नियतीने त्याच्यासाठी वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. अजून काही वर्षात एक अशी घटना घडणार होती ज्यामुळे गोल्डन गँग हादरणार होती. मोठा राजनचा खून होणार होता आणि छोटा राजनच्या आयुष्यात रक्तरंजिती सुडाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती. गोल्डन गँगमध्ये प्रवेश केल्यानंतर छोट्या राजनने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. तो आता फक्त गँगचा सदस्य नव्हता, तर मोठा राजनचा सर्वात विश्वासू माणूस बनत होता. ज्या कामासाठी इतर 10 जण पाठवावे लागायचे तेथे काम छोटा राजन 2 ते 3 जणांसोबत पूर्ण करून यायचा. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे नियोजन. कोणताही हल्ला असो, खंडणी वसुली असो, दारूची तस्करी असो किंवा एखाद्याला धडा शिकवायचा असो, छोटा राजन आधी अनेक दिवस माहिती गोळा करायचा, मार्ग तपासायचा, पोलीस कोठे असतात हे पाहायचं आणि मगच कारवाई करायचं. यामुळे त्याचं प्रत्येक ऑपरेशन जवळपास यशस्वी होत होतं. लवकरच गोल्डन गँगमध्ये त्याचा दबदबा वाढू लागला. मोठा राजनलाही समजलं होतं की हा मुलगा एक दिवस खूप मोठा होणार आहे. त्या काळात मुंबईत दारूबंदीचे अनेक कायदे अस्तित्वात होते. त्यामुळे बेकायदेशीर दारूचा व्यवसाय प्रचंड फायदेशीर होता. गोल्डन गँगच्या कमाईचा मोठा भाग याच धंद्यातून येत होता. रात्रीच्या अंधारात दारूने भरलेल्या गाड्या मुंबईच्या रस्त्यावरून धावल्या. पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. गँगमधील अनेक चालक पोलिसांना पाहून घाबरत असत. एकदा अशीच दारूने भरलेली कार पोलिसांच्या नाकाबंदीत अडकण्याची
शक्यता निर्माण झाली होती. गाडी चालवणारा चालक घाबरला. तो पुढे जायला तयार नव्हता. तेव्हा छोटा राजन स्वतः पुढे आला. त्याने चालकाला बाजूला बसवलं आणि स्वतः स्टिअरिंग हातात घेतलं. समोर पोलिसांची नाकाबंदी होती. एका चुकीच्या निर्णयामुळे गोळीबारही होऊ शकला असता. पण छोटा राजनने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने भरधाव वेगाने गाडी चालवत पोलिसांचा नाका चुकवला आणि काही मिनिटातच माल सुरक्षित ठिकाणी पोहोचवला. त्या दिवसानंतर गँगमधील प्रत्येकाला खात्री झाली की छोटा राजन फक्त आदेश देणारा नेता नाही, तर गरज पडल्यास स्वतः जीव धोक्यात घालणारा माणूस आहे. याच काळात त्याने चेंबूरच्या तिलकनगरमध्ये सह्याद्री क्रीडा मंडळ सुरू केलं. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला. खेळांच्या स्पर्धा भरवल्या. गरजू लोकांना मदत केली जाऊ लागली. परिसरातील अनेकांना वाटायचं की छोटा राजन हा गुन्हेगार असला तरी आपल्या भागातील लोकांसाठी उभा राहणारा माणूस आहे. याच मंडळामुळे त्याची भेट सुजाता ननावरे या तरुणीशी अधिक होऊ लागली. दोघे एकाच परिसरात वाढले होते. राजन तिला आधीपासून ओळखत होता. हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं. पण त्या प्रेमकथेपेक्षा वेगाने पुढे सरकत होता मुंबईच्या अंडरवर्ल्डचा रक्तरंजित इतिहास. 30 सप्टेंबर 1983 हा दिवस छोटा राजनच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणारा दिवस होता. त्या दिवशी मोठा राजन अर्थात राजन नायर याला न्यायालयात हजर करण्यासाठी मुंबईच्या इस्प्लेंड कोर्टात आणण्यात आलं होतं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कोर्ट परिसरात शेकडो लोकांची गर्दी होती. सगळ्यांना वाटत होतं की एवढ्या सुरक्षिततेत काहीच घडू शकत नाही. पण अंडरवर्ल्डमध्ये अशक्य असं काहीच नसतं. मोठा राजन कोर्टाच्या आवारात पोहोचताच अचानक गोळीबार झाला. पॉइंट ब्लँक रेंजमधून झालेल्या गोळीबाराचा थेट त्याच्या शरीरात दिसला. क्षणात संपूर्ण परिसर हिंकाळ्या सुरू झाला. पोलीस धावू लागले. लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. काही सेकंदातच पूर्ण मुंबईचा सर्वात मोठा डॉन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मोठा राजनचा मृत्यू ही केवळ एक गँगस्टरची हत्या नव्हती, तर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये सुरू होणाऱ्या एका नव्या रक्तरंजित पर्वाची सुरुवात होती. ही हत्या मोठ्या राजनच्या कट्टर शत्रू अब्दुल कंजूने घडवून आणल्याचा लवकर स्पष्ट होऊ लागला. ही बातमी तिलकनगरमध्ये पोचताच छोटा राजन संतापाने पेटून उठला. त्याच्या डोळ्यासमोर एकच चेहरा होता, अब्दुल कंजू, ज्याने त्याच्या गुरूचा जीव घेतला होता. त्या क्षणी छोट्या राजनने आपल्या सर्व साथीदारांसमोर हात वर करून शपथ घेतली, जोपर्यंत अब्दुल कुंजू जिवंत आहे तोपर्यंत मला शांत बसायचं नाही. तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपला तरी मी त्याला शोधून काढेन आणि माझ्या गुरूच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही. त्या एका शपथेने मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये 2 वर्षे चालणाऱ्या सर्वात भीषण शिकारीची सुरुवात झाली होती. मोठ्या राजनच्या अंत्यसंस्कारादिवशी तिलकनगरमध्ये हजारो लोक जमले होते. कोणाच्या चेहऱ्यावर दुःख होतं तर कोणाच्या डोळ्यात राग होता. गोल्डन गँगमध्ये प्रत्येक सदस्य शांत उभे होते.